वाटलं नव्हतं तू इतक्या खालच्या थरात जाशील. एका निचाच्या हातात आपली आबरू देशील. तू ना धड आपल्या जातीचा आहे ना धड आपली भाषा बोलतो. भाषा बदलली म्हणून काही माणूस जनावर नाही बनत डॅडी. जात पात ऊच नीच हा फरक आपण बनवलाय. परमेश्वराने फक्त माणूस घडवलाय. गटराच्या घाणीत वाढलेल्या किड्याला तू माणूस म्हणतेस? तुला वाटतं आम्ही आयुष्यभर तुला त्या घाणीत फेकून देऊ? आपल्या पूर्वजांच्या इब्रतीला काळोखी फासू? आपल्या आबरू आणि प्रतिष्ठेवर विस्तव ठेवू? आपल्या मुलीच्या सुखार विस्तव ठेवणं मंजूर आहे आपल्याला? खानदान आणि पूर्वजांसाठी माझा बळी देणं तुम्हाला मंजूर आहे? माझं सुख नाही, मीच राहिले नाही तर आपल्या इब्रतीचा आणि खानदानाचा झेंडा कुठे माझ्या प्रेतावर लावणार, सनई वाजवणार माझ्या चितेच्या आसपास? मी तुमच्या पुढे हात जोडते. माझं स्वप्न उद्ध्वस्त नका करू. माझं घर उद्ध्वस्त होण्याआधी मी त्या हरामखोरालाच खलास करतो. बापू, अरे काही झाले तरी काय ह्याला? बोलत का नाही हो? टोचक्याला मार लागल्यामुळे नाही नाही नाही, वैद्याने सांगितलं काळजी करण्याचं काही कारण नाही. ठसका बसल्या याला. धसका? आणि ह्याला? ह्याची होणारी बायको मेली की काय? बोलत तू का नाही हो? गप्प बस. मध्ये मध्ये बडबडू नकस. बरं, नाही बडबड करत. तूच विचार त्याला. पोरा बोल, अरे बोल ना. या गावात असा कौन मायचा लाल पैदा झाला त्यानं तुझ्यावर हात उचलून आपल्या मरणाला आमंत्रण दिलं? एकदा त्याचं नाव सांग, त्याचा मुर्दा तुझ्या पायावर टाकतो. तुला काही ठाऊक आहे? कुठं गेला होता? गावात सिनेमावाले आलते. त्यानं म्हणे कुणीतरी पुंगी वाजवणारा हवा होता, तिथं जातो म्हणला. मी पण येते म्हणले तर मला फसवून लंपास झाला. काय त्याच्या मनात आहे देवाला ठाव. बोल पोरा, तुला मारणारा असं कोण जन्माला आलाय? त्यो असं नाही बोलायचं मावशी. 2 कान सुलात लावून दे म्हणजे पोपटासारखं बोलायला लागल. अरे घुम्या, बोल की रे, बोलत का नाही? बोल रे काहीतरी. असं तोंडाला कुलूप लावून कसं चालणार? आईला पण सांगणार नाही? हं? बोल पोरा, काय झालं तुला? बोल. काय मला काय नाही झालं. मी बरा आहे. बरा आहे मी. थांब कची, जाऊ दे त्याला. काय विचारायचं ते नंतर विचार. विचारला बिगर मी पण राहणार नाही. कजरी, बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठं जातो म्हणून विचारू नये का? काय होतंय? मन चंगा तो कठौती में करता. तेवढाच जातेस काय? आज पौर्णिमा आहे. आई सांगायची आजच्या दिवशी देवाजवळ मनासारखा नवरा मागितला की मिळतो. सूरजला मागायला चाललीस? नाहीतर काय. जो अगोदरच तुझा आहे त्याला वेगळं कशा पाय मागून घ्यायचं? त्याला मी लहानपणीच तुला देऊन टाकलाय. खरंच मावशी? हे काय केलंस बापू? तुला स्वप्नातनं जागा करतोय. होय, आता तुझ्या सूरजशी लग्न तुझी मावशीच काय, साक्षात देव भी लावू शकणार नाही. पण का? कारण त्याच्या जीवनाची गाठ दुसऱ्या कोणाशी बांधली गेली. कुणाशी? ठाकूर रघुवीर सिंगच्या पोरीशी. आई, आई, अशी पावसात कशी पाय उभी आहेस तू? तू विचारत होतस ना की तुझ्या कपाळावर मी राखेचा टीका का लावते? हो, आणि तुझं एकच उत्तर असायचं की वेळ आल्यावर सांगेन. आज ती वेळ आली आहे सूरज. अन्यायाला न्यायाच्या भट्टीत टाकण्याची वेळ आली आहे. नीट बघ ही राख. प्लीज, प्लीज
साधी सुधी राख नाही, तुझ्या बाबांच्या चितेची राख आहे. बाबाच्या चितेची राख. होय पुरा. माझं कुंकू जर देवानं पुसलं असतं तर ही राख नेऊन मी गंगेत अर्पण केली असती. पण तुझ्या बाबांचा मृत्यू देवाने घडवला नव्हता, म्हणूनच ही राख मी त्यांचा आत्मा समजून आजवर जतन केली आहे. तुझ्या बाबांची आत्मा तुझ्याकडे न्यायासाठी धाव फोडते. बाबाची हत्या झाली होती. हा पुरा. माझ्या सोन्यासारख्या संसारात माती कालवली. खरे तर मी त्याच दिवशी जीव देणार होते, पण तुझ्या बाबांची शेवटची इच्छा होती की पोराला नीट सांभाळ, लहानाचा मोठा कर. याच्याकरता मी तुला लोखंडासारखं मजबूत केलं. तुझ्या बापाची आत्मा तुझ्या जवळ आपल्या रक्ताचं कर्ज मागत आहे. माझ्या दुधाची आणि तुझ्या बापाच्या रक्ताची परतफेड कर पोरा. जा त्या नरकाला खेचून काढ. निपात कर त्या शानदारांचा. बेकिरात करून टाक त्यांना. फेड काढ. कोण आहे ते लोक ज्यांनी तुझ्या कपाळाचं कुंकू पुसलं? कोण आहे ते लोक ज्यांनी मला पोरका केला? कोण आहे ते नराधम ज्याने माझ्या भावावर अत्याचार केला? ठाकूर रघुवीर सिंग. काय झालं? मन बिथरलं की काय तुझं? नाही ग, मन विथरला नाही. माझ्या रक्तात वाहणारे तुझ्या दुधाची शपथ. बाबाचा खुनाचा बदला घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही काय? होता जेव्हा आम्ही रोज पडे शिवाची शिकार करायचो, कसलीच बंदी नव्हती. आजकाल तर लांडग्याची शिकार करणं पण कठीण झालंय आपके. अरे बेटी रेश्मा. रेश्मा, कुठे गेली होतीस? तुम्हाला माहित आहे मी कुठे गेले होते. बेशरम नालायक, गोळी घालीन तुला. नाही ठाकूर, नाही. अरे मुलीच्या खुशीसाठी तर आईबाप आपले प्राण देतात, आणि तू तिचा प्राण घेऊ इच्छितोस? भैरव सिंग, या काठीनं माझी आबरू मातीत मिळवली आहे. नाक कापलंय माझं. मरू द्या तिला. अशा वारसापेक्षा बेवारस असलं बरं. नाही ठाकूर, नाही. रेशमाला समजून घ्यायचा प्रयत्न कर. प्रेम केलंय तिनं, काही गुन्हा तर नाही ना केला? काय झालंय तुला भैरव सिंग? डोकं फिरलंय का तुझं? कसल्या विचित्र गोष्टी करतोय? माझी इच्छा होती की रेश्मा माझ्या घरची लक्ष्मी बनावी, पण मी इतका स्वार्थी नाही की तिच्या प्रेमाला आग लावून माझ्या घरी दिवाळी साजरी करतो. ठाकूर रघुवीर सिंग, प्रेमाच्या आणि द्वेषाच्या लढाईत विजय नेहमी प्रेमाचाच होतो. माझं म्हणणं ऐक. स्वीकार कर सूरजचा. ते नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? हा? सूरज गरीब आहे म्हणून? जर तुला त्याची लायकी मान्य नसेल तर त्याला आपल्या बरोबरीचा कर. कधी कामाला येणार तुझी ही दौलत? कर त्याला श्रीमंत. बेटी, आपल्या वडिलांना चुकीचं समजू नकोस. श्रीमंतीचं गरिबीशी नातं मोठं मुश्किल असतं. तुला जसं हवं ना तसंच करू आपण. तुझं लग्न सूरजशीच होणार. खरं? बिलकुल खरं. तुझ्या बर्थडे पार्टीला सूरजला माझ्यातर्फे आमंत्रण दे. तुझे वडील सर्वांसमोर तुझ्या आणि सूरजच्या लग्नाची घोषणा करतील. खुश?